तुम्ही ह्याच्यावरती कोणताही आउटफिट आरामात वेअर करू शकता. सॉरी, डिप्रेशन हाय. आणि आता ना रिसेंटली मी उज्जैनवरून आले. तिथे ना मी खूप सारे ड्रेसेस आणि खूप सारे इयरिंग्स ट्राय केले. तिथे मी जे इयरिंग्स ट्राय केले ना, ते इयरिंग्स मी आज तुम्हाला दाखवणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डिले लेट्स बिगिन द व्हिडिओ. सो गाईज, एवढे सगळे इयरिंग्स घेऊन गेले होते आणि ह्याच्यामधले माझे जे सगळ्यात जास्त फेवरेट आहे मी तुम्हाला दाखवणार आहेत. हे घातल्यावरती सुद्धा खूप सुंदर दिसतात. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही याला व्हाईट सोबत सुद्धा वेअर करू शकता. सेकंड आहे हा मी मेशोवर हा तसा मला 200 रुपीजला पडला. वेगळं दिसतंय. पण मला हा घेताना आवडला होता ना, तेवढा मला आता आवडत नाहीये. बट तरी सुद्धा हा सुद्धा मी घेऊन गेले होते. माझ्यावरती तरी सूट नाही होते, हे करावंच लागणार आहे आणि मी ह्याला यूज करणार आहे. आणि त्याच्यानंतर ना सगळ्यांना माझा जो साडीचा लुक आवडला आणि जी माझी साडी आवडली त्याच्यावरती मी हे इयरिंग्स घातले होते. हे मी 250 ला घेतले तुळशीबाग मधनं. हे लोकल स्टोर. हे सगळे इयरिंग्स जे ऑनलाईन आहे त्याची मी लिंक देईल, जे ऑफलाईन आहे त्याची लिंक मी शोधून देईल. जर नाही सापडलं तर तुम्ही तुळशीबाग वगैरे एरियामधून घेऊ शकता. तुम्ही ह्याला कोणत्याही ट्रेडिशनल आउटफिट वरती आरामात वेअर करू शकता. तुम्ही ग्रीन कॉन्ट्रास्ट कलर असेल त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला आरामशीर यूज करू शकता. सेकंड लास्ट आहे हा, जो मी आता सुद्धा ह्या आउटफिट वरती वेअर केला. हे इयरिंग्स ना कोणत्या कॉलेज गोईंग गर्ल्स जे आउटफिट वेअर करतात, जसं की अशा टाईप मध्ये, जे लोक अशा टाईप मध्ये आउटफिट वेअर करतात ना, त्या लोकांना हे इयरिंग्स कोणत्याही आउटफिट वर जाऊ शकतात. अँड वन ऑफ द माय मोस्ट फेवरेट, ही चिमणी जी मी कानात घातली ही मला खूप जास्त आवडली आहे, भयंकर आवडली आहे की बाई, म्हणजे ती इतकी सुंदर दिसते. लिंक हवी असेल तर कमेंट करा, लिंक मिळून जाईल. ते मला इतकं जास्त आवडलेलं नाही जे माझ्या आता हातात आहे ते, की मी ते खूप आशेने घेतलं होतं. बट तिथे गेल्यावर जे एस्थेटिक फोटोज काढायचे होते ते मी काढू नाही शकले. दॅट्स वाय मी ते वेअर नाही करू शकले. पण तरी सुद्धा मी तुम्हाला ते दाखवते. तुम्ही सुद्धा ते नक्की घ्या आणि मी हे नेक्स्ट ट्रिप मध्ये माझ्या नक्की घालणार आहे. सो हे आहे ते असं.